सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। मी आपला धानय्या सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा। महाराष्ट्र सेट परीक्षा जे 7 एप्रिल 2024 रोजी घेण्यात आलेली होती, त्या परीक्षेचा निकाल आज आत्ता 5 वाजता 5:25 महाराष्ट्राची सेट परीक्षेचे निकाल जाहीर झालेले आहे। तब्बल 4 महिन्यानंतर महाराष्ट्राची सेटचा निकाल जाहीर करण्यात आलेले आहे। सर्व विद्यार्थी मित्रांनी आपापले रिझल्ट पाहावी। स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपण सर्वांनी उत्तीर्ण व्हायला पाहिजे, ही अपेक्षा, ही प्रार्थना आहे माझा। कृपया आपलं रिझल्ट आपण पाहावी आणि जे विद्यार्थी आज उत्तीर्ण होणार आहे अशा सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मनापासून हार्दिक अभिनंदन। आणि जे विद्यार्थी ह्या परीक्षेत थोड्या मार्काने हुकलेले आहे अशा माझ्या भाऊ बहीण त्यांना हात जोडून विनंती आहे, दुःख सहन करावी, एवढीच माझी अपेक्षा आहे। My dear brothers and sisters, Maharashtra SET exam, which was conducted on 7th April 2024, that SET exam result is declared today. Just now the result is declared at 5:25 on Pune website, on SET website. So I request all of you, today is 5th August, after 4 months, it was a long period. After 4 months, Maharashtra SET exam result was declared and today it is declared. So I humbly request all of you, please visit the website and check your result. I wish you, all of you, a hearty congratulations who successfully qualified in this SET exam. And those who are not qualified in this SET exam, I request you, bear this pain. Have a patience. Let's again try for next attempt and get the result. Don't leave the journey in a halfway. विद्यार्थी मित्रांनो, खरंच अतिशय कठीण असलेले हा महाराष्ट्राची सेट परीक्षा, दर्जेदार असलेले महाराष्ट्राची सेट परीक्षा, हे उत्तीर्ण होणं खूप मोठं सौभाग्य लागतो। आणि जे विद्यार्थी कठीण परिश्रम केलेले असतात, जे एक्झाम ओरिएंटेड अभ्यास केलेले असतात, जे सातत्यपूर्ण प्रयत्न केलेले असतात, अशा विद्यार्थ्यांना रिझल्ट मिळतोच। आणि असे परीक्षा पास झालेले सर्व विद्यार्थी मित्रांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा। अँड यस, युअर सेकंड इनिंग्स इज गोइंग टू बिगिन नाउ। आता परीक्षा पास झाला तुम्ही, आज आनंद साजरे करा आणि उद्यापासून पुन्हा एकदा तुमचा नवीन जीवनाचा नवीन सुरुवात होणार आहे। आणि ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे you get big confidence, आणि तो कॉन्फिडन्स इज नॉट अवेलेबल इन द मार्केट। हा कॉन्फिडन्स पैसा देऊन मिळत नसतो, लक्षात घ्या। आता आमच्या मॅडम पूजा केलेले आहे, ह्या स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुमच्यावर लाभो आणि तुम्ही परीक्षा उत्तीर्ण व्हायला पाहिजे। आणि परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढचा गोष्ट खूप कठीण असतो, पुढचा प्रवास खूप कठीण असतो, परंतु तो कठीण पेलण्याची शक्ती हा सेट सर्टिफिकेटमुळे तुम्हाला आलेला असतो। अतिशय उत्साह, आनंद आणि आत्मविश्वास तुम्हाला मिळालेला असतो। खूप जण म्हणतात सेट परीक्षा पास झाल्यानंतर काय फायदा आहे, काय फायदा आहे असे बोलणारे व्यक्ती हा नेगेटिव्ह माइंडेड लोक असतात। त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये नेगेटिव्ह ॲटिट्यूड ठेवून बोलत असतात। त्यांच्या दृष्टीने तो बरोबर असेल, परंतु परीक्षा पास झाल्यानंतर काय फायदा होणार आहे तर तुमच्यातील आत्मविश्वास जागृती होतो, तुमच्यातील स्वाभिमान निर्माण होतो, तुम्हाला सेल्फ रिस्पेक्ट मिळतो, स्वतःवर स्वतःचा कॉन्फिडन्स निर्माण होतो। ही परीक्षा पास झाल्यामुळं आपण ऍटलिस्ट एखाद्या कॉलेजमध्ये CHB वर जाऊन ड्युटी करत राहिलं तरी 32,000 रुपये मिनिमम आपण अर्निंग करू शकतो। आणि प्रत्येक लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा आता दृष्टिकोन 100% बदलणार आहे, हे लक्षात घ्या। बिकॉज ऑफ दिस सर्टिफिकेट युअर एंटायर लाईफ इज गोइंग टू चेंज। आतापासून नवीन तुमचा, आपण काय म्हणतो, सर्टिफिकेट म्हणजे हा तुमचा नशीब बदलण्याची हा पल्ला आहे, हा टप्पा आहे। त्यामुळं परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी मित्रांनी लाईफ मध्ये आता तुम्ही जिंकलात। हो, हा खूप मोठा यश तुम्ही मिळवलेला आहे।
या यशाच्या आत्मविश्वासाने येणारी नेट एक्झाम ही द्या आणि एकदा नेट आणि सेट एकदा क्लिअर करून तो सर्टिफिकेट हातात घ्या आणि तुमचं PhD साठी तुम्ही ऍडमिशन घ्या आणि कुठलंही कॉलेज, सिनियर कॉलेज, विद्यापीठ जिथं मिळेल तिथं तुम्ही कामाला सुरुवात करा. कारण आता परीक्षा पास झाल्यामुळं तुम्हाला नोकरीची संधी मिळतोच. घरी बसल्यामुळं कोणालाही संधी मिळत नसतो. नोकरीसाठी आपल्याला प्रयत्न करावाच लागणार आहे, नोकरीसाठी धडपड करावंच लागणार आहे आणि मिळेल तिथं जाण्याची शक्ती आणि निर्णय तुम्ही घेतला पाहिजे. आणि ज्या गावात राहताय तिथं जर शक्य नसेल तर ट्युशन सुरू करा. तुमचं जीवन व्यवस्थितरित्या चालू शकतो बिकॉज ऑफ दिस सर्टिफिकेट. सो पुन्हा एकदा तुम्हाला जे काही विद्यार्थी आता ह्या परीक्षेत यशस्वी झालेले आहे, आता रिझल्ट खूप जण, आता मला जोगा विद्यार्थी मित्रांनी मला रिझल्ट पाठवलेत. एक सांगलीचे नदीम सर आहेत, ते पत्रकार आहेत. लक्षात घ्या, पत्रकार असून त्यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. ह्याला यश म्हणावं का नाही? म्हणजे पत्रकारिता करत करत समाजाच्या रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्यावर आहे. आणि त्या मित्रांचा माझा 4 वर्षापासून त्यांनी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये, कोरोना काळात त्यांनी माझा ऑनलाईन प्रोग्राम अटेंड केला होता आणि त्या ऑनलाईन प्रोग्रामचं त्यांनी त्यांच्या पेपरामध्ये बातमी छापले होते. त्यामुळे मी त्यांना माझं पुस्तक गिफ्ट म्हणून त्यांना दिलं होतं आणि त्यांना म्हटलं, सर तुम्ही अभ्यास करा, तुमचा सेट निघेल 100%. आणि 4 वर्षांचं परिश्रमाचं फळ आज त्यांना मिळालेलं आहे. कसं माहितीये का, रिझल्ट मिळतो. आणि जे विद्यार्थी, आता एक ताई आहे सुषमा ताई, मला ना त्या ताईबद्दल खरंच खूप वाईट वाटलं. खूप वाईट म्हणजे काय, मी नापास झाल्यानंतर मला दुःख झालं नसतं, परंतु त्या ताईचं रिझल्ट एवढं वेळ हुकत आहे ना, ती एवढी हुशार आहे. धुळेची ती ताई आहे, सुषमा ताई, तिचा विषय इंग्रजी आहे. ती बिचारी 5 वेळ सतत 5 वेळ तिचा रिझल्ट येईना झालेत. आणि ती ओपन कॅटेगरीचे विद्यार्थिनी आहेत आणि दरवेळी 2 आणि 4 मार्कांनी तिचं कुठं चुकतोय आपण. आणि तिचं हार्डवर्क आहे, मी करतो, ती म्हणतायत प्रयत्न चालूच आहे, तरी सुद्धा यश मिळत नाही. शेवटी आपल्याला निर्णय आहे त्याला स्वीकारणं आपलं गरज आहे. तिला पेपर 2 मध्ये 112 मार्क ती घेतलेले आहे. आउटस्टँडिंग मार्क आहे पेपर 2 ला इंग्रजी विषयाला. मी फक्त तिला 100 पर्यंत टार्गेट दिलं होतं, परंतु 112 मार्क म्हणजे खूप हायेस्ट आहे इंग्रजी विषयात 200 पैकी. आणि पेपर 1 ला तिला खूप कमी मार्क आहे. मी म्हटलं ताई इथं, आणि जेव्हा मी तुम्हाला विचारत होतो की पेपर 1 कडे दुर्लक्ष करू नका, पेपर 1चा कन्सेप्ट क्लिअर करा, पेपर 1 साठी मी सांगितलेलं माझं पुस्तक बारीकपणाने अभ्यास करा, 3-4 पेजेस व्यवस्थित करा आणि त्याच्यानंतर त्या चॅप्टरशी रिलेटेड असलेले माझे 2 क्वेश्चन बँक आहे ते वाचन करा. मी 1000 वेळ सांगतो, परंतु तुम्ही माझे शब्द किती सिरियसली घेताय हे तुमच्यावर डिपेंड आहे ना. आणि हातात आलेलं घास रिझल्ट तुम्ही घालून घेतलात. ताई असे ना का होतं माहितीये का, आपण परफॉर्मन्स चांगलं करतो, परंतु एखादं छोटस चुकीचं मुळे आपलं रिझल्ट जातो. जे विद्यार्थ्यांचे रिझल्ट गेले ना 10 मार्कांनी, 2 मार्कांनी, 20 मार्कांनी, राव तुम्ही लई चूक करताय. असं चूक करायचं नाही हो. कारण लढाईचं असं, हे बघा, इतिहासामध्ये इतिहास हा पराभवाचाही नोंद घेत असतो. इतिहास पुस्तकामध्ये पराभवाची नोंद सुद्धा घेऊ शकतो, परंतु त्या पराभवाला काय दर्जेदार असणं गरजेचं आहे. आपण दर्जेदार प्रमाणे आपण लढलं पाहिजे, आपण खंबीराने लढलं पाहिजे, आपण चांगल्या पद्धतीने आणि पॉझिटिव्ह अटिट्यूड ठेवून आपण लढलं पाहिजे. जरी आपण हरलो तरी पराभवाचा नोंद इतिहासामध्ये नोंद असतो. कारण त्या लढण्यात दम पाहिजे. त्या लढण्यात जर दम नसेल तर तुम्हाला रिस्पेक्ट नाही. जरी तुम्ही खूप हार्ड अभ्यास करून जर नापास झाला असला तरी घाबरायचं कारण नाही. असतो अपयश येणारच ना. अपयश ज्याला येतो, जो पचवण्याची शक्ती ज्याच्यामध्ये आहे ना, त्याला अपयश येत असतो. आणि तुम्ही त्या अपयश कसे डील करणार आहे हे तुमच्यावर डिपेंड आहे. एव्हरीथिंग इज नॉट पॉसिबल टू कम इन 1 अटेम्प्ट. ज्या व्यक्तीला एकाच अटेम्प्ट मध्ये रिझल्ट मिळतो तो खूप चांगला आणि हुशार असेल. आणि ज्यांचा रिझल्ट एकाच अटेम्प्ट मध्ये मिळत नाही, जो सातत्याने रिझल्ट मध्ये फेल होत असतो, आपण कुठं चुकतोय हे आपण आत्मपरीक्षण केला पाहिजे. उगाच कोणावर ब्लेम न करता, व्हाय यू आर फेलिंग, व्हॉट इज युअर प्रॉब्लेम, मी कुठं चुकतोय, तुमचं चूक हा तुम्हाला दिसायला पाहिजे ना. मी दररोज अभ्यास करतो का,
मी टू दी पॉइंट मी फोकस करतोय का? मी पेपर 1 कडे जास्त लक्ष दिलो का नाही? मी पेपर 2 कडे गरज आहे 100 पर्यंत मी फोकस केलो का? सोपे प्रश्न मी अभ्यास केलो का नाही? हार्ड प्रश्न राहू द्या, हार्ड घटकाकडे बघायचंच नाही हो. अहो मी जर तुमच्या धानाय सर जर 10वीला 37%, 12वीला 36%, MA नापास झालेला माणूस जर सुरुवातीला 3 वेळा नेट नापास होऊन सुद्धा जर मी जिंकत असेल, मी आज वर्ल्ड रेकॉर्ड करत असेल, तर तुमच्याकडनं काय शक्य नाही? पराभव येऊ द्या, परंतु त्या पराभवाला दर्जेदार कारण असणं गरजेचं आहे. उगाच ऐऱ्या घायऱ्यासारखं मी पुन्हा नापास झालो सर, मग हा तुम्ही वर्षभर अभ्यास केलात का? तुम्ही रिव्हिजन केलं का? माझं नोट्स व्यवस्थित फॉलो केलं का? माझं म्हणजे मी माझा नोट्स चांगला आहे असं मी म्हणतच नाही, परंतु एखाद्या व्यक्तींचं तुम्ही नोट्स घेतलं तर ते परिपूर्णपणे फॉलो करणं हा तुमचं कर्तव्य असतो. जबाबदार प्रत्येक लोकांचा जबाबदार आहे, कुटुंबाचा जबाबदार असतो, घरचा जबाबदार आहे. आपण एखाद्या कॉलेजमध्ये काम करत असेल तर आपलं जबाबदार आहे. मी अगोदर सांगितलं, कॉलेजमध्ये काम करत असेल तुम्ही जर म्हणजे सेटनेट नसेल, तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये काम करत असेल तर सोडा म्हणून मी तेव्हा सांगितलं. मी तुम्हाला कशाला करता त्या कॉलेजमध्ये काम? त्या कॉलेजमध्ये काम केल्यामुळे कोणाचं कल्याण होणार आहे? त्या कॉलेजचं कल्याण होणार आहे, तुमचं कल्याण होणारच नाही. तुमचं कल्याण कधी होणार आहे? तुम्ही सेट परीक्षा पास झालं तरच तुमचं कल्याण होणार आहे, अदरवाईज नाही. नाही सर आम्ही गरीब आहे, आम्ही जर त्या कॉलेजमध्ये नाही गेलं तर आपलं पोट कसं भरणार आहे? पोट भरायला किती लागणार आहे हो? एक चटणी भाकरी खाऊन घरी बसा ना, घरी अभ्यास करा. कष्ट सहन केलाच पाहिजे रिझल्ट येईपर्यंत. आणि एकदा रिझल्ट लागल्यानंतर बघा तुमचा अटिट्यूड कसा बदलणं होणार आहे. अपयश आल्यानंतर फक्त रडच बसणे, माझं रिझल्ट नाही आलं, माझं रिझल्ट नाही येऊ दे ना. का आलं नाही? 3 वेळा मी पण नापास झालो ना. मग नापास झाल्यानंतर मी गप बसलो का? मी गप बसलेला माणूस नाहीच. मी कुठं चूक केलं मी ते बरोबर अंडरस्टँडिंग करून घेतलो. माझं सोपं युनिट कुठलं आहे आणि माझं हार्ड युनिट कुठलं आहे मी त्याच्यावर लक्ष दिलं. हार्ड युनिटाला मी बाजूला सरकलो आणि सोपं युनिट धरूनच आज मी तुमच्या समोर 77 वेळा मी परीक्षा पास होत आहे. तुम्ही मला जर बघत असेल गेल्या 3-4 वर्षापासून म्हणजे गेल्या 10 वर्षापासून सातत्याने मी परीक्षा देतो आणि मी परीक्षा पास होतो. जर अभ्यास नसताना सुद्धा मी परीक्षा पास होतो. का? एखादा दगड फोडत असताना पहिलाच घावाला तो फोडत नाही. पहिल्यांदा तुम्ही घाव घाला नाही, दुसऱ्यांदा घाव घाला नाही फुटतो, तिसऱ्यांदा घाव घाला नाही फुटतो, चौथ्यांदा, 5व्यांदा, 6व्यांदा, 7व्यांदा, 8व्यांदा, 9व्यांदा, 10व्यांदा सतत यू हॅव टू बीट ऑन द स्टोन. जेव्हा तुम्ही स्टोनवर तुम्ही घाव घालताय ना, शेवटच्या एका घावाला आपण घाव सुद्धा म्हणजे घालण्या अगोदरच आपल्या त्या वाऱ्याने पूर्ण घट्ट असलेला दगड सुद्धा फोडू शकतो. कारण आपण मारलेल्या त्या हातोडीचा जे स्ट्रोक आहे ना, त्या स्ट्रोकमुळं आतला पोकळ झालेला असतो स्टोन. मग आपल्याला तो दिसत नाही. म्हणून आपण अभ्यास केलेलाच आहे. 1 वर्षापासून आपण अभ्यास करतो, 6 महिन्यापासून आपण अभ्यास करतो, 3 महिन्यापासून अभ्यास करतो, 3 वर्षापासून अभ्यास करतो. परंतु आपला अभ्यास कसा आहे हे तुम्ही ठरवा. त्यामुळं प्लीज रडत बसूच नका. जर आपल्या ह्या ऑलिम्पिक आता सध्या काय चालू ऑलिम्पिक गेम मध्ये आपल्या भारताचा एक मुलगी, एक ताई 22 वर्षांची मनू भाकर गेल्या 2020च्या टोकियो ऑलिम्पिक मध्ये तिचा पिस्तूल मध्ये बिघड झाला होता आणि गेम खेळत असताना तिचा पिस्तूल मध्ये बिघड झाल्यामुळे ती स्पर्धेतून बाहेर झाली आणि पराभव, तिला कुठलंही पद मिळालं नाही. घरचे लोक तिला शिवाय दिले, समाज तिला शिवाय दिले, प्रत्येक लोक तिला नावं ठेवलंय, अरे तू किती केअरलेस आहे. ऑलिम्पिक गेम तू खेळत जात आहे, खेळत असताना जर तुला लक्ष देता येत नाही का? तुझा पिस्तूल बरोबर आहे का नाही? तुझ्या वस्तू तुला व्यवस्थित मेंटेन करता येत नाही काय? का सगळे लोक तिला केअरलेस म्हणून तिच्यावर टीका केली. ती म्हटले आय वॉच्ड माय पिस्तूल, इट वॉज करेक्ट. परंतु मॅच खेळत असताना एकदा होऊ शकतो. मग ती म्हणाले माझं दुर्लक्ष नसताना सुद्धा माझं पिस्तूल बिघडलेलं आहे. म्हणून ती रडत बसली होती. रडत बसली का? एका दिवस रडले, 2 दिवस रडलेत, 3 दिवस रडलेत. नंतर तिचं सगळं नेगेटिव्हिटी तिथंच बांधून पुन्हा एकदा ती 4 वर्ष सतत सातत्याने प्रयत्न केलीत आणि 4 वर्षानंतर भारतात न झालेले अशी इतिहास त्या ताईने करून दाखवले. 28 जुलै रोजी म्हणजे पिस्तूल ह्या खेळामध्ये त्या ताईला ब्रॉन्झ मेडल ती मिळवलेले आणि भारतातील पहिला मुलगी ब्रॉन्झ मेडल मिळवलेले पहिला मुलगी. आणि दुसऱ्यांदा 31 जुलै रोजी
डबल मिक्स मध्ये सुरभजीत सिंग सोबत त्या ताईंनी डबल मिक्स मध्ये पुन्हा एकदा ब्रॉन्झ मेडल मिळवलेले, म्हणजे 2 दिवसाच्या अंतरामध्ये 2 मेडल मिळवलेले भारतातील पहिला मुलगी, म्हणजे 100 वर्षाच्या इतिहासामध्ये, 100 काय 124 वर्षाच्या इतिहासामध्ये हा पहिल्यांदा 1900 मध्ये एक माणूस अथलेटिक मध्ये आपल्या भारत देशाचा तो 2 मेडल मिळवला होता म्हणे. आता त्याच्यानंतर हा पहिला मुलगी आहे आणि स्वतंत्र भारतातील पहिला मुलगी, म्हणजे एकाच गेम मध्ये 2 वेळा मेडल जिंकणं, हे बघा, जिंकल्यानंतर आपण कौतुक करतोच, हा जगाचा नियम आहे. जिंकल्यानंतर प्रत्येक लोक तुमचं कौतुक करणारच आहे, परंतु जर हरल्या वेळी लोक तुम्हाला कौतुक करणार नाही. कारण फेल्युअर इज अन ऑर्फन, रिमेंबर इट. फेल्युअर इज अन ऑर्फन, सक्सेस हॅज मेनी फादर्स. सक्सेस झाल्यानंतर आपण सर्वांनी त्याचा श्रेय घेतो. माझ्यामुळे ती ताई परीक्षा पास झालोय, माझ्यामुळे हा विद्यार्थी परीक्षा पास झाला, आई वडील म्हणतात माझ्यामुळे, गुरु म्हणतात माझ्यामुळे, समाज म्हणतात माझ्यामुळे, आई बहीण म्हणतात माझ्यामुळे, लोक प्रत्येकाने, मामा ते सगळं, हे मी त्याला गायडन्स केलं म्हणून तो परीक्षा पास झाला, मी त्याला सांगितलं म्हणून तो परीक्षा पास झाला. प्रत्येक लोक, इट हॅज मेनी फादर्स. आणि जर फेल्युअर झाल्यानंतर कोणीही सुद्धा तुमच्या जवळ येणार नाही, तो अनाथ असतो. अपयश हा अनाथ आहे. परंतु तुम्हाला अपयश आलं ना, आज एक दिवस तुम्ही रडायला काही नाही. मी पण रडलो जेव्हा प्रत्येक राज्यांच्या सेट परीक्षा पास झाल्यानंतर कर्नाटकच्या प्रोफेसर नोकरी, मी प्रोफेसरचा नोकरीचा पेपर दिलो होतो आणि 1 रुपया न देता प्रोफेसरची नोकरी मला मिळणार अशी पूर्णपणे खात्री होती. मला पेपर दिलो, पेपर देत असताना अनेक अडचणी मला लागल्या. शाळेकडून अडचणी, समाजाकडून अडचणी, घरातून अडचणी, बाहेर अडचणी, सगळ्या अडचणी असताना सुद्धा मी पेपर दिलो आणि पेपर दिल्यानंतर रिझल्ट आल्यानंतर 180 ला क्लोज झाले होते असिस्टंट प्रोफेसरचा आणि मला मिळाले 178 मार्क. एका प्रश्नाला 2 गुण, 180 गुण जर मला मिळालं असतं तर आज मी कर्नाटकच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून माझा नोकरी लागला असता. परंतु तो काम झालं नाही. 2016 मध्ये झालेली ही घटना. विद्यार्थी मित्रांनो, अपयश आपल्याला स्वीकारावंच लागतो. अपयश जोपर्यंत आपण स्वीकारत नाही तोपर्यंत नाही. जर मनू भाकरताई अपयश नाही स्वीकारलं असतं तर आज इतिहास घडवला असता का त्या ताईंनी? एकाच गेम मध्ये 2 वेळा ती मेडल जिंकले तर का नाही? म्हणून तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो, जे विद्यार्थी परीक्षा पास झालेत, दे आर, एव्हरीवन इज द हिरो ऑफ देअर लाईफ. ते खूप स्ट्रगल केलेले आहेत. स्ट्रगल केल्यानंतर रिझल्ट मिळतो. तुम्ही आता एवढा दिवस तुम्ही अभ्यास केलात ना, ठीक आहे, तुमचा घड पूर्ण पाण्याने भरलेला नाही असं समजून घ्या. अर्धा घड भरलेलं आहे, अजून थोडा आपण त्याच्यामध्ये पाणी घालू, पूर्ण घड भरलं की आपल्याला रिझल्ट मिळतो. असं तुम्ही, कसं आहे, तुमचा ॲटिट्यूड कसा आहे हे तुम्ही ठरवला पाहिजे, तरच तुमचा रिझल्ट मिळतो. हा तुमचा, आता हे पाणी आहे, ओके, हे नळ आहे, इथं तुमचं काय, इथं तुमचं मोठं पॉट आहे, ह्याच्यामध्ये पाणी म्हणजे रिझल्ट, ओके. इथंपर्यंत तुम्ही तुमचं भरलेलं आहे, कारण तुम्ही 2 वर्षापासून तुम्ही करताय. इथंपर्यंत भरलेलं आहे. हे पूर्ण भरलं तर तुमचं रिझल्ट आहे. परंतु इतर लोकांना कळत नाही तुमचं घड भरलेलं आहे का नाही. यू आर अंडरस्टँडिंग युअर, म्हणजे तुमचं भरलेलं आहे का नाही हे तुम्हालाच कळतो ना. फक्त काय, किती राहिले, थोडा राहिलेलं आहे. पुन्हा एकदा प्रयत्न करा. डिसेंबरमध्ये होणारी नेट परीक्षा, आता ऑगस्ट 21 तारखेपासून पुन्हा नेट परीक्षा आहे. तेवढं जर भरलं की पूर्ण तुमचं घड भरतो आणि रिझल्ट मिळणार आहे. फक्त कुठे आहे तुम्ही? हा रिझल्ट आहे, रिझल्टच्या दार आहे, रिझल्टच्या दार, ह्या रिझल्टचा दार. तुम्ही आहे ना, इथून पळत इथे आलात. तुम्ही इथं आलात, काही जण येत आहेत, काही जण आत गेलेले, काही जण पास झालेले. मग तुम्ही कुठं थांबलेले? तुम्ही जर इथं थांबला असेल 10 मार्काने, 2 मार्काने, 20 मार्काने तुमचं जर अंतर असेल, आणि काही विद्यार्थी इथं असतो 100 मार्क घेतलेलं असतं, काही विद्यार्थी 80 आहे 300 पैकी. मग आता तुम्ही इथं पूर्ण जवळ आहे ना, रिझल्टच्या जवळ आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्ही प्रयत्न केला तर यू कॅन एंटर इन द रिझल्ट गेट. जर तुम्ही प्रयत्न करायचं सोडून दिलं तर हे लोक पुन्हा प्रयत्न करत तुम्हाला कव्हर करून घेतील. 3 वर्षानंतर मी महाराष्ट्राचे सेट जेव्हा मी दिलो, नेट 3 वेळा नापास झाल्यानंतर 4था अटेम्प्ट माझा महाराष्ट्राचे सेट एक्झाम होता. एवढी प्रचंड तयारी झाली होती. त्या 3 वर्षांच्या
हिमतीवर मी महाराष्ट्राच्या सेट एक्झाम मध्ये 2015च्या सप्टेंबर सेट एक्झाम मध्ये आय गॉट द फर्स्ट रँक. 270 गुण मला मिळालेले इंग्रजी या विषयात. जर मला 270 गुण घेऊन जर मी टॉप मध्ये येत असेल, तर जर मी पहिल्याच अटेम्प्ट मध्ये पास झालो असतो, तर आज मी तुमच्या समोर व्हिडिओ केला असतो का? आज मी तुमच्या समोर उभ्या राहिलो असतो का? आज मी तुमच्या समोर वर्ल्ड रेकॉर्ड केलो असतो का? नाही. पहिले अटेम्प्ट मध्ये रिझल्ट मिळाला असता तर आपण सगळं सोडून देतो, कारण मी जिंकलेला आहे असं एक मनोभावना आपल्या मनामध्ये निर्माण होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, 3 अपयश सहन करून सुद्धा आपण प्रयत्न करतच आहे. आजही मी यशस्वी झालो नाही तरी सुद्धा मी प्रयत्न करीत आहे. त्यामुळं तुम्ही कृपया रडा, आज एक दिवस रडा. आणि रडत असताना आई समोर, वडिलांसमोर, घरात रडायचं नाही, कारण तुम्ही रडल्यामुळं त्यांचा मानसिकता खच्चीकरण होत असतो. रडायचं असेल तर एकटाच खोलीमध्ये जाऊन रडत बसा आणि नंतर फ्रेश व्हा, कारण तुमचा दुःख आई वडिलांना खूप त्रास देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आणि इतरांसमोर डोंट क्राय. जगासमोर रडायचंच नाही, जगासमोर काहीच बोलायची गरज नाही. नाही लागलं ना, ठीक आहे, अगेन यू ट्राय. कारण हे सेट एक्झाम दरवर्षी होत असतो, नेट एक्झाम वर्षातून 2दा होत असतो. हाऊ सिरियस यू आर हे तुम्ही रिमेंबरिंग करा. सो विद्यार्थी मित्रांनो, चूक काही असलं तरी तो चूक पुन्हा एकदा सुधारणा करून प्रयत्न करा. प्लीज, the time will give you reward, but try, don't cry, try again, try in a different manners. प्रयत्न, हे बघा, रिझल्ट नाही मिळालं तर तुम्ही फक्त काय करा, मार्ग बदलत जावा. यूज द मेथड which method is easy for me for achieving the target. जर रिझल्ट मिळत असेल तर का रिझल्ट मिळाला नाही, मी कुठं चुकलो, माझं काय चुकलेलं आहे. हे बघा, युट्यूब मध्ये मी सगळं माझं भावना, माझं स्ट्रॅटेजी, माझं प्लॅनिंग मी सगळं सांगत असतो. जर माझं भावना, माझं स्ट्रॅटेजी, माझं प्लॅनिंग तुम्ही लक्षात घेतलंच पाहिजे, कारण विश्वास हा खूप महत्वाचा असतो. विश्वास करा, तुम्ही विश्वास ठेवा आणि मी सांगितल्याप्रमाणे करा, रिझल्ट तुम्हाला मिळतो. पुन्हा एकदा महाराष्ट्राची सेट एक्झाम होणार आहे, त्या परीक्षा तुम्ही द्या, आणि नेट एक्झाम होणार आहे त्या परीक्षेमध्ये द्या आणि रिझल्ट काढून घ्या. आणि जे विद्यार्थ्यांचे रिझल्ट लागलेले आहे, आता तुमचा लाईफ दुसरा इनिंग सुरू होणार आहे. तुम्ही लवकरात लवकर कॉलेजमध्ये कुठेही जेवढं शक्य आहे तेवढं ट्राय करा आणि जॉईन व्हा. नाही जॉईन झालं तर पुन्हा दुसरं ट्रेन येणार भरून, आणि पुन्हा संख्या सेट नेटचा विद्यार्थ्यांचा संख्या वाढणार. कॉम्पिटिशन आहे, इथं नसेल तर जिथं नोकरी मिळेल तिथं अप्लिकेशन करा आणि जावा. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. नमस्कार.